प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 2 मार्च 2025 रविवार. आरोग्य आणि शांती. तुझ्या तटबंदीमध्ये शांती रगो, तुझ्या राजवाड्यात भरभराटी रगो. स्तोत्र संगीता 122 अध्याय 7 वचन. शांती आणि आरोग्य यासारख्या आशीर्वादांची किंमत किती अमूल्य आहे. दैवी शांती आणि उत्तम आरोग्याने भरलेले घर घरोघरच धन्य आहे. आज परमेश्वर तुम्हाला हे वचन देत आहे, तुझ्या तटबंदीमध्ये शांती आणि आरोग्य राहो. मी असे अनेक लोक पाहिले आहेत जे भरपूर श्रीमंत आहेत, अधिकारी, व्यापारी आणि राजमहालासारख्या मोठ्या घरी राहणारे इतर काही लोक. त्यांच्याकडे भरपूर संबंधी आणि त्यांची सेवा करणारे अनेक सेवक असले तरी संबंधी आणि वैभव यामुळे शांती किंवा उत्तम आरोग्य हमखास मिळतेच असे नाही. असे अनेक लोक आतून अस्वस्थ असतात, विविध रोगांनी त्रस्त असतात आणि त्यांचे जीवन यातनामय असते. तुमची घराबद्दल काय? तुमच्या हृदयात आणि कुटुंबात दैवी शांती राज्य करत आहे काय? तुम्हाला समाधान आणि आनंद मिळतो का? की दुःख, आजारपण आणि संकटे समुद्राच्या लाटांसारखी तुमच्यावर आदळत आहेत? तुमच्या परिस्थिती कशाही असल्या तरी शांतीचा राजकुमार येशू ख्रिस्ताला धरून ठेवा. तो आपल्यावर प्रेमाने कमी देतो. मी तुम्हाला माझी शांती देतो, जी शांती जग देत नाही ती मी तुम्हाला देतो. योहान 14 अध्याय 27 वचन. आपल्या घरात शांतीची राजकुमाराचे स्वागत करा आणि मनापासून प्रार्थना करा, प्रभू आमची कुटुंबाला दैवी शांती प्रदान कर. येशू ख्रिस्तांचे वधस्थ भावाची मृत्यूनंतर त्यांचे शिष्य भयभीत आणि अनिश्चित स्थितीत होते. पण जेव्हा तो पुनरुत्थित प्रभू त्यांची बंदिस्त खोलीत आला, तेव्हा त्याने सर्वप्रथम असे म्हटले, तुमच्यावर शांती असो. योहान 20 अध्याय 19 वचन. तोच प्रेमळ आणि अपरिवर्तनीय प्रभू आजही तुम्हाला त्यांची शांती प्रदान करतो. बायबल म्हणते, तो तुझ्या सीमांना शांती प्रदान करतो आणि तुला उत्तम घेऊ देतो. स्तोत्र संगीता 147 अध्याय 14 वचन. हे वचन तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे. परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या या वचनाचा दावा करा, संपूर्ण मनाने प्रार्थना करा, प्रभू तुझी शांती आमची हृदयात आणि घरी नांदतो. परमेश्वरा, मी तुझ्या शांतीची करार करतो आणि माझे जीवन तुझ्या चरणी अर्पण करतो. आमची कुटुंबातील गल्लत आणि आचाराचा वादळ दूर कर आणि तुझ्या शांतीने त्यांना शांत कर. आम्हाला विश्वास आहे की तू आमची जीवनात चमत्कार करशील. देवाची मुले हो, तुम्ही विश्वासाने प्रार्थना केली तर प्रभू नक्कीच तुमची घरात आरोग्य आणि शांती आणेल. आरोग्य देण्यासाठी वचन. शांती शांती असो तुम्हाला आणि तुमची सहकार्यांना, कारण तुमचा देव तुम्हाला मदत करतो. पहिली इतिहास 12 अध्याय 18 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी संख्या 24 अध्याय 25 अध्याय 26 अध्याय 27 अध्याय. संध्याकाळी मार्क 8 अध्याय 1 से 21 वचन. धन्यवाद.